म्हणतोय, ऐका, लक्ष देऊन ऐका, तो मुलगा म्हणतोय माझ्याकडे काही नव्हतं, त्या टायमिंगला माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला मदत केली, आता जगातील सगळी सुख तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला आता देण्यासाठी आलेला आहात. बिल गेट्स सांगतात त्या पत्रकाराला, अरे जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असेल ना, तो मुलगा आहे. असू द्या पैसा नसू द्या पैसा, फक्त माणुसकी जोपासण्याचा प्रयत्न करा. मुलांना शिक्षण देताल, पुन्हा मुलं तुमच्या संग शाळा करतील, मुलांना डॉक्टर बनवताल, पण मुलं तुमच्या संग असं इंजेक्शन भरतील की पुन्हा तुम्हाला कळणार नाही. मुलाला वकील करताल, मुलं तुमच्या कोर्टामध्ये तुम्हाला खेचून घेऊन जातील. म्हणून सांगतोय, शिक्षणाबरोबर अध्यात्माची गरज आहे, विचारधारेची गरज आहे. स्वामी विवेकानंदजी वाचत होते, जिज्ञासू वृत्ती होती, आणि वाचता वाचता त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की मला देव पाहायचा आहे, आणि जगामध्ये देव आहे का हा त्यांचा प्रश्न होता. वाचन असे एखादा जर ग्रंथ एवढं त्याची मेमरी शार्प होती, पुन्हा वाचण्याची आवश्यकता नव्हती. असं व्यक्तिमत्व सांगणारे जगामध्ये देव आहे का, तो तुम्ही पाहिला का आणि मला दाखवाल का. अरे तुम्ही आम्ही साधी समाजामध्ये जगणारी माणसं आहोत रे. देवाचं महत्व समजून घ्या, ईश्वराचं महत्व समजून घ्या. देव काय आहे, राणा वनात पाना फुलात सर्वत्र भरलेला ईश्वर, तो पाहणं, त्याला आपलं करणं आणि सर्वजण माणसामध्ये पाहणं, हे साधू संतांची संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजली आहे. म्हणून सांगतोय, शिक्षणाबरोबर विचारधारेची, माणुसकीची आणि आपलेपणाची ही जोपासना व्हायला हवी. तर मला या ठिकाणी वेळ दिला, या सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.